आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। पिंपरी चिंचवड जवळील देहूच्या तळवडे परिसरामध्ये मध्यरात्री घडलेल्या एका घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे। पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह रंगेहात पकडले। त्यानंतर संतापलेल्या नवऱ्याने जे भयंकर कृत्य केले, नवऱ्याच्या या भयंकर कृत्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तळवडे परिसरात मध्यरात्री घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। विवाहित पत्नी आणि तिच्या प्रियकराचा जागीच हत्या करण्यात आली। ही हत्या पती ज्ञानेश्वर साबळे यानेच केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास देहूरोड पोलिसांकडून सुरू आहे। ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे। त्याच्या पत्नीचे एका मजुराशी विवाहबाह्य संबंध होते। संबंधित मजूर देखील बांधकामावर काम करणारा असल्याची माहिती आहे। मृत महिलेचा हा दुसरा विवाह होता। तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिने साबळेशी लग्न केलं होतं। पहिल्या पतीकडून तिला 2 अपत्यही होती। समोर आलेल्या माहितीनुसार साबळे याला पत्नीच्या पुरुषाशी असलेल्या संबंधाशी माहिती होतीच, मात्र मध्यरात्री त्यानं पकडलं। साबळे याने दोघांना घराशेजारील एका ठिकाणी एकत्र असल्याचे पाहिलं। या दोघांना पाहून संतापाने लालबुंद झालेला साबळे आक्रमक झाला। संतप्त होऊन त्याने दोघांवर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला। या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी साबळेला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। देहूरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।